राग निघून जाईल. कमला ही नामीसंधी आयतीच चालवून आल्यासारखं तिला वाटलं. सारंगही आजकाल तिचा प्रत्येक शब्द झेलत असल्याचा प्रयत्न येत होता व तो तिला आताही जाणवला. सारंग तिच्या प्लॅनला नाही म्हणणार याची तिला खात्री वाटली. त्याच आत्मविश्वासात ती बोलून गेली. अशा वातावरणात माझा श्वास कोंडला गेलाय, त्यामुळे आता मला येथे नाही राहायचं व तुम्हालाही माझ्यासोबत या घराबाहेर चलावंच लागेल. मात्र तुमच्या आई व सारिकाही येथेच राहतील. सारंगसाठी हा एक झटकाच होता. आश्चर्यानं तो म्हणाला, काय बोलतेस? याची कल्पना तरी आहे का तुला? आई व बहीणपासून माझी ताटातूट करतेस? कमला बेडरूममध्ये पाय आपटत म्हणाली, मी कुठे ताटातूट करते? मी फक्त आपण वेगळं राहायला म्हणते. तुम्हाला आठवण झाली की तुम्ही त्यांना भेटायला येऊ शकता, त्यांना आर्थिक मदतही करू शकता. सारंग म्हणाला, पण नातेवाईक माझ्या तोंडात शेण घालतील ना, त्याचं काय? आणि काही झालं तरी मी त्यांना सोडून कुठेच जाणार नाही. कमलानं निर्वाणीच विचारलं, काही झालं तरी? सारंग निश्चयपणे म्हणाला, हो हो, काहीही झालं तरी. कमलाच्या नेत्रात अश्रू तरळले. ताटाखालचं मांजर ताट सोडून पळालं म्हणून की तिचा अभिमान दुखावला म्हणून तिला कळालं नाही, पण ती अश्रू पुसत निर्वाणीचे बोलून गेली. ठीक आहे, मी उद्यालाच तुमचं घर सोडून जात आहे. तुम्हाला यायचं असेल तर कधीही या, मी तुमची प्रतीक्षा करेल. सारंगही निर्विकारपणे म्हणाला, मी माझ्या कुटुंबाला सोडून तुझ्याकडे कधीच येणार नाही आणि तुझा त्याग पण करणार नाही. तुलाही कधी आपली चूक उमगली तर तू कधीही या घरात परत येऊ शकतेस, कारण घर तुझं आहे आणि पुढेही तुझंच राहणार आहे. तरी पण या घराचा उंबरठा ओलांडण्यासाठी पूर्वी तू एकदा परत विचार केलास तर खूपच बरं होईल. कमला पाय आपटत म्हणाली, अडले माझं खेटर. असं म्हणत तिनं आपली सुटकेस भरायला सुरुवात केली आणि सारंग हताशपणे तिची तयारी बघू लागला. दुसऱ्या दिवशी तिनं घराचा उंबरठा ओलांडला तेव्हा त्याची आई व बहीण दोघीही घरात नव्हत्या, कुठे बाहेर होत्या. तिला समजलं तिने कॉलेजची सहप्राध्यापिका सुशिलेच्या बंगल्यात 3 खोल्या भाड्याने घेतल्या. सुशिलेला तिचं असं सारंगला सोडून वेगळं राहणं आवडलं नव्हतं, पण बालमैत्रीण म्हणून व कुणाच्या खाजगी आयुष्यात कशाला डोकावून बघायचं म्हणून ती काहीही म्हणाली नाही. तिला येथून तिचं कॉलेज जवळ होते. कॉलेजपर्यंत जायला जवळच ॲटो स्टँड होता. तिचं एकटीचं जीवन सुरू झालं आणि तिने कामाच्या व्यापात ट्युशनमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. सारंगच्या येण्याची वाट बघितली, पण ना सारंग आला ना त्याची आई व बहीण. असे करता करता नंतर तिच्या आयुष्याचे 10 वर्ष कसे निघून गेले कळलंच नाही. दरम्यान तिचे आई बाबा देवाघरी गेले. तेव्हा ती गावी गेली. तिथे सारंगही दिसला, पण दोघांनी एकमेकांकडे सरळ पाहणं टाळलं. तिचे नातेवाईक, भाऊ, त्यांची बायको तिच्याकडे विचित्र नजरेने बघत असल्याचा तिला संशय आला आणि लगेच ती परत आली. दरम्यान नवऱ्यापासून विभक्त सुंदर स्त्रीनं एकटं आयुष्य घालवणं किती कठीण असतं याचा तिला वेगळाच अनुभव पदोपदी यायला लागला. कॉलेजच्या स्टाफची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती. लोकांच्या विखारी नजरेची आताशा तिला भीतीच वाटू लागली होती. काय करावे हे तिला समजत नव्हते. कोणाच्या लग्न समारंभात गेलं की तेथे आलेल्या जोडप्यांचे आनंदी चेहरे बघून प्रथम तर तिला काहीच वाटत नव्हतं, पण आताशा त्या आनंदी जोडप्यांचा रागही येत होता. दिवस तर कसा तरी निघून जात होता, पण आताशा रात्र काढणे ही कठीण जाऊ लागलं. झोप येत नसल्याने डोळ्यावर काळी वर्तुळे येण्यास सुरुवात झाली होती. मनातलं गरळ कोणाजवळ तरी ओकून मोकळं व्हावं असं तिला वारंवार वाटू लागलं. सुशिलेला तिच्यातला हा बदल जाणवत होता, पण तिच्या सनकी स्वभावामुळे तिला विचारायची हिंमत होत नव्हती. असेच आणखी 4 वर्ष निघून गेले आणि एक दिवस सुशिलेनं तिच्या खोलीत येत हिंमत करून विचारलं, काय ग, तुझी प्रकृती ठीक आहे ना? कमलानं हसत उलट विचारलं, का, काय झालं? मला ठीक आहे ना मी. सुशिला म्हणाली, मग ही तुझ्या डोळ्यासभोवतालची वर्तुळं तर वेगळीच सांगत आहेत. तुला झोप येत नाही का? प्रथम कमला काहीच बोलली नाही. मग सुशिलाच म्हणाली, हे बघ, मनात
आतच सारं साठवून ठेवल्यानं तुझी ही अवस्था झाली. तुझ्या मनातलं सारं बाहेर काढून आण बघ, काय चमत्कार होतो ते. तेव्हा कमला हळूहळू सांगू लागली व गेल्या 14 वर्षातलं सारं सगरळ काढून टाकली तिनं. सुशिलेनं गंभीरतेने विचारले, मग तुला सारंगला सोडण्याचा पश्चाताप वाटत आहे असं तुझ्याच बोलण्यावरूनच स्पष्ट दिसते मला. आणि तुझा विचार जगावेगळा नाही आहे. अशी उदाहरणे आहेत की फॅमिली कोर्टात आलेली घटस्फोटांची प्रकरणे कोर्टातच समेट झाल्यानं निकाली निघाली आणि ती सारी जोडपी आता सुखाने नांदत आहेत. आणि तुमचा तर घटस्फोटही झाला नाही. हे बघ कमू, अजूनही उशीर झालेला नाही. आयुष्याची 15 वर्ष नासूकल्या कारणासाठी बर्बाद केलीस तुम्ही दोघांनी. तेवढंच पुरे झालं. आता उशीर करू नका तुम्ही. उशीर केला तर नियतीकडून परत संधी मिळत नाही. तेव्हा आता लगेच विचार करून आणि स्वतःकडे मीपणा घेऊन त्याच्याकडे माफी मागून टाक. तसेही मला वाटतं की सारंगचं यात काहीही चुकलेलं नाही. कमलानं हताशपणे विचारलं, म्हणजे सर्व दोष माझाच नाही का? सुशीला तिच्यासमोर हात जोडत म्हणाली, ए माझी आई, अशी हताशपणे बोलू नकोस ग बाई. मी सारंगचं काही चुकलेलं नाही असं म्हटलं, पण या 15 वर्षात त्याने एकदा तरी तुझ्याकडे येऊन विचारपूस तरी करायला पाहिजे होती. ती त्याने केली नाही. हा दोष म्हणावा तर त्याचा, पण त्यालाच दोष देत बसून आणखी त्रागा करण्यापेक्षा आता तूच पुढाकार घे. आणि आता तुम्ही दोघेही परत एका होण्याच्या मताची मी आहे. कमलाने विचार करून म्हटलं, पण सारंग परत स्वीकार करेल का माझा इतक्या वर्षानंतरही? सुशीला म्हणाली, वा, न करायला काय झालं? त्याशिवाय का तो इतके वर्ष एकटा राहिला आणि काल परवाच मी ऐकलं की त्या दिवशी सारिकाचं लग्न झालं. पण तू गेली नाहीस का? कमला म्हणाली, हो, मला पण तिचं लग्न झाल्यावर 8 दिवसांनी कळलं. आणि कळलं असतं तरी मी गेली असती का ते सांगता येणार मला. सुशीला म्हणाली, बरं ते जाऊ दे, आता उद्याच निघू तू सारंगकडे. कमला म्हणाली, उद्याला नाही, 15 दिवसांनी सारंगचा वाढदिवस आहे. त्याचे सकाळी मी जाणार आणि त्या सर्वांची माफी पण मागणार व असल्या नसल्याचा साऱ्या चुका माफ करून मला परत घेण्यासाठी यांनाही विनंती करणार. कारण एकटीने जगणं असह्य झालं आहे मला. सुशीला जाता जाता म्हणाली, जशी तुझी इच्छा, पण उशीर होऊ नये याच मताची आहे मी. सुशीला निघून गेल्यावर आज तिने स्वतःसाठी मस्तपैकी जेवण बनवलं व भरपूर जेवण केलं. झोपी जाण्यापूर्वी सारंगच्या वाढदिवसाच्या तारखेवर फुली मारली आणि त्या रात्री प्रथमच तिला गाढ झोप लागली. अचानक तोंडावर आलेल्या ड्रायरच्या गरम हवेनं भूतकाळातून ती बाहेर आली. तिची घड्याळाकडे नजर जाताच ती दचकली. अरे देवा, आता तर 9 वाजायला केवळ 10 मिनिटे शिल्लक राहिली. त्यात साडी नेसून मेकअप करणं कसं शक्य होईल? देव जाणे. बराच उशीर होईल अशानं तर म्हणत तिने खूप वेगात तयारी सुरू केली. 10 मिनिटातच तिने मेकअपला फाटा देत आपली तयारी आटोपली. आरशात बघितलं तशी ती आधीच खूपच सुंदर होती. मेकअप न करताही ती आत्ताही सुंदर दिसत होती. आताशा ती वर्तुळ पण आपोआपच दिसेनाशी झाली होती. कुलूप हातात घेऊन ती खोलीच्या बाहेर आली तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. वेगानं खोलीचं दार ओढून त्याच वेगात तिनं खोलीला कुलूप लावलं आणि धाडधाड जिना उतरून वेगानं खाली आली. आता तिला सारंगकडे जाण्याची खूपच घाई झाली होती. त्यामुळे माघारी बाय बाय करीत असलेली सुशीला तिला दिसली पण नाही. आता घाईघाईने तिची पावले जवळच्या ऑटो स्टँडच्या दिशेकडे धावल्यासारखी पळत जात होती. 5 मिनिटाचं अंतर तिने 2 मिनिटात पार केलं आणि घामाघूम चेहऱ्यानं ती ऑटो स्टँडवर पोहोचली. पण हाय रे देवा, नेहमी खाली ऑटोनी गजबजणारा ऑटो स्टँड आज मात्र सुना दिसत होता. एकही ऑटोवाला तेथे नसावा. म्हणजे काय, संप तर नाही ना सुरू ह्या ऑटोवाल्यांचा? तिनं स्टँड वॉच बघितली. 9 वाजून 4 मिनिटे झाली होती. एक मिनिट आता तिच्यासाठी महत्त्वाचा होता. सारंग ऑफिसच्या टाईम पालनात खूपच जागरूक होता.
9:30 म्हणजे 9:30लाच तो ऑफिससाठी घराच्या बाहेर निघून जातो. याचा तिला चांगलाच अनुभव आला होता. आता तिच्या गळ्यात आवडा दाटून आला. तिनं स्टँडवरच्या ओळखीच्या पानठेवलेवाल्यास विचारलं, भाईजान, आज ऑटोवाले का स्ट्राईक सुरू है क्या? ती नेहमीच कॉलेजला जाण्यासाठी येथूनच ऑटो करायची हे त्याला माहिती होतं. त्यानं हसून म्हटलं, नहीं ना बहन जी, अभी तो 4 ऑटो सवारी को लेकर चले गए. तिने विचारलं, कब? तो म्हणाला, अभी 9 बजे. परत तिच्या गळ्यात आवडा आला. आता कसं करणार? तिच्या हृदयाची धडधड सुरू झाली. समोरून एक ऑटो रिक्षा दिसता क्षणीच तिनं त्याला थांबवण्यासाठी आपला हात उंच केला आणि लगेच खाली पण आला, कारण त्या ऑटोत प्रवासी खच्चून भरलेले होते. लगेच दुसरा ऑटो पण प्रवाशांनी भरलेला तिच्या समोरून वेगात निघून गेला. ती चरफडत राहिली. त्याच वेळी तिला दूरवरून एक खाली ऑटो येताना दिसला आणि तिने त्याला थांबण्यासाठी हाताने इशारा करूनही तिच्या समोरून खूप वेगात निघून गेला. कमलाला ऑटो रिक्षा भेटेल का आणि ती सारंगला भेटू शकेल का हे भाग पाहण्यासाठी पुढचा भाग बघूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.